जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ विधानसभेतील शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉक्टर जानू मानकर यांनी बंडखोरी मागे घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, असे मानकर यांनी सांगितले। मानकर यांना निवडणूक विभागाकडून कॅमेरा हे निवडणूक चिन्ह देखील मिळाले होते, मात्र पक्षातील वरिष्ठांनी समजूत घातल्याने आणि मातोश्रीवरून आदेश आल्याने आपणही बंडखोरी मागे घेत आहोत। तसेच मशाल चिन्हावर उभे असलेले ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे मानकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। तर कॅमेरा या चिन्हाकडे मतदारांनी दुर्लक्ष करून मशाल चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन देखील मानकर यांनी मतदारांना केलं आहे। 140 अंबरनाथ विधानसभा या विधानसभेमध्ये 2.5 वर्षापासून काम करत असताना उमेदवारीची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही, त्यामुळे अपक्ष फॉर्म भरलेला होता। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे महाराष्ट्रासाठी जे स्वप्न आहे, महाराष्ट्राचं जे गलिच्छ झालेलं वातावरण आहे ते बदली करण्यासाठी पुन्हा उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख नेमून महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी माझ्यासारखी ही जी अपक्ष उमेदवारी आहे ते कदाचित अंबरनाथच्या विधानसभेसाठी अडथळा निर्माण होऊ शकते। म्हणून वरिष्ठांच्या सांगण्यावरून, मातोश्रीवरून आलेल्या आदेशावरून मी माझी उमेदवारी ही मागे घेत आहे आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार जे की मशाल निशाणीवर उभे आहेत यांना मी जाहीर पाठिंबा घोषित करत आहे। उमेदवारांशी माझं वैयक्तिक असं काहीही कम्युनिकेशन झालेलं नाही, कारण उमेदवारांनी जो मेसेज दिला होता की डॉक्टर जानू मानकर जर उभे राहिलेत तर त्यांना फायदा होईल। आता त्यांनी कोणतं गणित, कोणतं अर्थकारण, कोणतं राजकारण, कोणतं गणितीय भाषा त्यांचा उलगडा झालेला आहे हे माझ्या अजून लक्षात आलेलं नाही। माझ्या उभं राहिल्यानं ते कसे निवडून येतील किंवा त्यांना कसा फायदा होईल हे कोडं मला अजून उलगडलेलं नाही। परंतु वरिष्ठांचा आदेश शिरसावंत मानून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझी अपक्ष उमेदवारी ही मागे घेऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा घोषित करत आहे। आता सक्रियपणे प्रचारात दिसणार का? हो, मी अंबरनाथमध्ये 2.5 वर्षापासून जी मेहनत करतो आहे, जे कार्यकर्ते जोडलेले आहेत, जे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, त्या सर्वांना घेऊन मी मशाल या निशाणीला मतदान करण्यासाठी सर्वच मतदारांना आवाहन करणार आहे। पक्षाने माझ्यावर नाराजी व्यक्त केली नाही, हीच माझ्यासाठी कमिटमेंट आहे आणि पुढे खूप माझं भविष्य आहे, माझं वय खूप कमी आहे आणि भविष्यामध्ये पक्षाकडून खूप साऱ्या संधी मला भेटतील ही आशा मी व्यक्त करतो। कारण कमिटमेंट करून, बार्गेनिंग करून, डीलिंग करून कुठला निर्णय घेणं हे माझ्यासारख्या एका सुशिक्षित आणि निष्ठावान माणसाला मला वाटतं योग्य वाटत नाही। मी कुठलीही कमिटमेंट घेतलेली नाही, कुठलीही डील केलेली नाही। मी माझ्या मनाने आणि पक्षश्रेष्ठींनी आणि विनायकराव साहेबांनी आणि अल्ताफभाई शेख यांच्या सांगण्यावरून, शिवाय या शाखेतील जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे माझ्याशी खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलेलं आहे, त्या सर्वांच्या अट्टहासामुळे, सांगण्यामुळे आणि समजावण्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। यस, पक्ष आदेश हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे, शिरसावंत आहे। कदाचित असं वाटतं की आपण जर उमेदवार असतो तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वातावरण निर्माण करू शकलो असतो, याच्यापेक्षा अजून काही आपण वेगळं करू शकलो असतो, पण ठीक आहे, पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।